सुरू करू. मागच्या वर्षापूर्वी जवळजवळ 10/4/2023 तहसीलदार कार्यालयाच्या समोर जोडामाठ सासोली ग्रामस्थांचं उपोषण हे त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि जवळजवळ आज 1 वर्षापेक्षा अधिकचा काळ हा त्या ठिकाणी उलटून गेलेला आहे आणि अजूनही ज्या प्रमुख मागण्या इथल्या ग्रामस्थांच्या होत्या त्या मागण्या त्यावेळचे तत्कालीन तहसीलदार अरुण खानोलकर साहेब यांनी त्यावेळी त्या ग्रामस्थांना ज्यावेळी ग्रामस्थांनी उपोषण सोडलं, सकाळी 11 वाजता उपोषण सुरू केलं होतं, संध्याकाळी रात्री उशिरा ते उपोषण सोडलं गेलं आणि तहसीलदारांनी त्यावेळी मध्यस्थी केली होती आणि सांगितलेलं होतं की सर्वात प्रथम मी ज्या काय अकृषिक सनदा ज्या त्या लोकांना दिलेल्या आहेत ह्या मी रद्द करतो, अशा प्रकारचं आश्वासन हे त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं होतं. त्याचबरोबर जे अनधिकृत बांधकाम त्या मिळकतीमध्ये झालेलं आहे ते पोलीस बंदोबस्त काढून टाकणार अशा पद्धतीची सुद्धा भूमिका त्यांनी घेतलेली होती. आणि त्याचबरोबर जी बेसुमार वृक्षतोड झालेली होती त्या वृक्षतोडाची सुद्धा त्या ठिकाणी झालेली पाहणी, स्थळ पाहणी करून त्याचा अहवाल करून त्याच्यावर आपण कारवाई करतो अशी पण भूमिका त्या ठिकाणी घेतलेली होती. खरं तर सर्वे क्रमांक सासोली गावातला जो आहेत 157, 199, 200, 198, 201, 203, 167, 171, 197 ही सर्व मिळकत ही सासोली ग्रामस्थांची सामायिक मिळकत आहे आणि या मिळकतीवर त्या ठिकाणी काही जमीन मालकांनी म्हणजे त्याच्यातल्या हिस्सेदार त्यातील काही जमिनी आपले हक्क त्या ठिकाणी विकलेले आहेत, पण सामायिक जमीन असल्यामुळे उर्वरित जे हिस्सेदार आहेत त्या हिस्सेदारांचा हक्क हा त्या ठिकाणी अबाधित आहे आणि त्यांच्या कुठल्याही संमतीशिवाय किंवा धडेवाटप झाल्याशिवाय, विभक्त झाल्याशिवाय, 7/12 स्वतंत्र झाल्याशिवाय त्या ठिकाणी अशा प्रकारच्या अकृषिक सनदा ह्या त्या ठिकाणी देता येणार नाही. पण तरी असताना सुद्धा या सगळ्यांचा विरोध न लक्षात घेता त्यांचं उपोषण, त्यांनी केलेल्या लोकशाही मार्गाने केलेली सगळे आंदोलनं ही त्या ठिकाणी त्याच्यावर त्या ठिकाणी अद्याप त्या ठिकाणी न्याय मिळालेला नाही. त्याच्यामध्ये अनेक विभाग जे सगळ्यात महत्त्वाचा महसूल विभागाची ही जबाबदारी आहे. इथले तहसीलदार असतील तत्कालीन किंवा आताचे, इथले सर्कल असतील, गावचे तलाठी असतील, यांची त्या ठिकाणी ही जबाबदारी आहे. त्याचबरोबर जो भूमी अभिलेख आहे त्याला या भूमी अभिलेखच्या सुद्धा अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी जबाबदारी आहे. त्याचबरोबर जो वन विभाग आहे या वन विभागामध्ये जवळजवळ त्या 300 एकरमध्ये 300 ते 350 एकरमध्ये जी वृक्षतोड झालेली आहे ती वृक्षतोड ही फक्त 97 झाडं झाली अशा प्रकारचा अहवाल आणि नाममात्र 35,000 रुपयाचा दंड हा त्यावेळी त्यांना ठोठवण्यात आलेला होता. मला सांगा, दोडामार्ग सारख्या तालुक्यात जिथं वन आहे त्या तालुक्यामध्ये 300 एकरामध्ये 97 झाडं हे आपल्याला मान्य आहे का? म्हणजे अशा प्रकारे वन विभागाचा त्या ठिकाणी त्याच्यामध्ये हात आहे. सगळ्यात महत्त्वाचं जी ग्रामपंचायत, तिथले सरपंच असतील, तिथले ग्रामसेवक असतील, ह्यांनी जे काही त्या ठिकाणी खोटे दाखले दिले आणि या खोटे दाखले दिल्यामुळे हे सगळे प्रकार त्या ठिकाणी घडलेले आहेत. आणि म्हणून तत्कालीन जे तिथले स्थानिक जे मंडल अधिकारी त्यावेळी होते श्री राजन विठ्ठल गवस यांनी फार त्या ठिकाणी हा सगळा म्हणजे खोटे पंचनामे करून हे सगळं काम केलेलं आहे. त्याचबरोबर ज्यावेळी या जमिनीची मोजणी या संदर्भात सगळ्या सामायिक जमीन मालकांनी ज्यावेळी हिस्सेदारांनी, वहिवाटदारांनी, जमीन मालकांनी ज्यावेळी मागणी केली त्यावेळी पोलिसांना सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं होतं की आपल्याला संरक्षण मिळावं, पण उलट पोलिसांनी जे मोजणीसाठी स्थानिक ग्रामस्थ जे अर्ज करतायत त्यांच्यावर त्या ठिकाणी 326, 149 प्रमाणे का त्या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांवर त्या ठिकाणी कारवाई
केलेली आहे. खरं तर हे जे काय सगळे ज्यांनी या जमिनी बळकावलेल्या आहेत, ज्या धनदांडग्यांनी ज्यांनी या जमिनी बळकावलेल्या आहेत, याच्यामध्ये विजयकुमार गुप्ता, श्रीमती गीता गुप्ता, विकास गुप्ता, श्रीमती अंजली गुप्ता, श्रीमती चारू जैन, हर्षपती सुंदरियाल आणि श्री सजल जैन, हे सगळे जे आहेत यांनी या जमिनी त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली आहे. आणि म्हणून सदर मिळकतीतला जो काही हिस्सा हा अविभाज्य हिस्सा म्हणून त्यांनी खरेदी केलेला आहे. पण या सगळ्या याच्यामध्ये सासोली ग्रामस्थ, त्या सामायिक जमिनीचे मिळकतीचे मालक यांची कोणतीही त्या ठिकाणी संमती घेतलेली नाही. आणि म्हणून माझा महसूल विभागाला प्रश्न आहे की आपण अकृषिक ज्या सनदा आहेत त्या सनदा त्या ठिकाणी आपण कशा दिल्या, आणि त्यावेळी वर्षापूर्वी आपण सनदा रद्द करणार म्हणून सांगितलेलं होतं. अद्याप त्या ठिकाणी सनदा त्या ठिकाणी रद्द केलेला नाही. खरं तर नकाशा बनवून मोजणी कुठच्याही जमिनीची जी आहे जी मोजणी केली जाते, पण कुठलाही नकाशा न बनवता आणि पूर्ण जमिनीची खऱ्या अर्थानं मोजणी लावली जाते. पण पोट हिस्साची जो नकाशा न बनता आणि सगळ्या सहभागधारकांना सगळ्यांना नोटीसी न देता, सगळ्यांची सहमती न घेता त्यावेळचे जे कोण TLR आहेत, शेख नावाचे TLR, या TLRनी त्यांच्याकरता पोलीस प्रोटेक्शन घेऊन, म्हणजे हे परप्रांतीय आहेत, हे गुप्ता जैन ही जी काही सगळी मंडळी आहेत काढल्या, पण जे स्थानिक ग्रामस्थ त्या ठिकाणी हरकत घेत होते त्यांच्या संपूर्ण हिस्स्याच्या मोजणीची जर मोजणी लागली असती तर कोणाची हरकत नव्हती. म्हणजे जो संपूर्ण हिस्सा आहे त्याची जर मोजणी लागली असती तर कुठलाही जो जमीन मालक आहे त्याची त्याला त्या ठिकाणी हरकत नव्हती. पण फक्त पोट हिस्स्याची मोजणी कुठलाही नकाशा न करता त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. खरं तर या संपूर्ण सासोली गावामध्ये सर्वे नंबर 23, या 23 सर्वे नंबर मध्ये जवळजवळ 1250 एकर ही जमीन त्या ठिकाणी येते. हे जे कोण गुप्ता किंवा हे जे सगळे परप्रांतीय धनदांडगे जे लोक आहेत त्यांनी जवळजवळ 300 ते 350 एकर जमीन विकत घेतलेली आहे, खरेदी केलेली आहे. पण जवळजवळ या 1250 एकरावर कमीत कमी 800 एकरावर आता हे त्या ठिकाणी मालकी ही त्या ठिकाणी दाखवत आहे. खरं तर ती जी सामायिक जमीन आहे म्हणजे वडलोपार्जित त्या सगळ्या सासोलीतल्या ग्रामस्थांची, त्याच्यातनं जे उत्पन्न येतं म्हणजे त्यांची जी मिळकत आहे त्या उत्पन्नातनं तिथले जे जमीन मालक आहेत किंवा वहिवाटदार आहेत, त्यांचे कुटुंब आहे, यांचा उदरनिर्वाह हा त्या ठिकाणी या सगळ्या जमिनीच्या ह्याच्यामधनं चालतो. आणि सामायिक मिळकती असल्यामुळे सातबारामुळे मध्ये नमूद असलेल्या व्यक्तींचे हिस्से हे त्या ठिकाणी ठरवलेले गेलेले नाहीत, धडे वाटप त्या ठिकाणी झालेलं नाही. आणि म्हणून हा सगळा जो काय बेकायदेशीरपणे हा सगळा जो काय महसूल कार्यालयाचा जो काय हल्लाबोल आहे कार्यपद्धतीचा, हा सगळा जो हल्लाबोल आहे हा तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी सगळे जबाबदार आहेत. आणि म्हणून अकृषिक त्या ठिकाणी सनदी मिळाल्या, ग्रामपंचायतच्या खोटे दाखले त्या ठिकाणी, सहभागदारांची कुठलीही त्या ठिकाणी संमती नाही, कोणालाही त्या ठिकाणी नोटीस नाही. आणि धनधान्यांची जी दांडगाई आहे, गोव्याचे बाउन्सर असतील, त्यांचे खाजगी सुरक्षा रक्षक असतील, यांची गुंडगिरी आहे. फार मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झालेला आहे, फार मोठ्या प्रमाणात उत्खनन झालेलं आहे. आणि म्हणून आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर बघितलं, विशेषतः दोडामार्ग तालुक्यामध्ये, तर परप्रांतीयांचं जे काम आहे याला तातडीनं काम होतं. म्हणजे त्यांचे जर काम असेल कुठचंही, महसूल विभागातलं वारस तपासाचं असेल किंवा इतर कुठलंही काम असेल, हे जर त्या ठिकाणी परप्रांतीयाचं असेल तर ते लगेच होतं. पण जर जिल्ह्यातल्या स्थानिक लोकांचं असेल तर वारस तपास सुद्धा वर्षानुवर्ष त्या ठिकाणी होत नाही, कुठेही त्या ठिकाणी काम आपल्या लोकांचं होत नाही. दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की जिल्हा बँकेचा सुद्धा, म्हणजे वर्षापूर्वी ज्यावेळी आपण उपोषणाला सासोलीतले ग्रामस्थ बसले होते त्यावेळी या सगळ्या सामायिक मिळकतीवर, या जमिनीवर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा 7,35,00,000 हा बोजा होता. हा बोजा ज्यांनी कर्ज घेतलं, समजा 7/12 वेगळे झाले नाहीत, धडे वाटप झालेलं नाही, मिळकत
कुठला कोणाचा हिस्सा काय हे ठरलेलं नाही आणि म्हणून बोजा हा सगळ्याच मिळकतीवर आहे. काय संबंध? ज्यांनी जमीन विकलेली नाही, हिस्से झालेले नाही, धडे वाटप झालेले नाही, वेगळा स्वातंत्र्य सातबारा झालेला नाही, हिस्सा वेगळा झालेला नाही, मग असं असताना त्या ठिकाणी त्या ह्याच्यावर जिल्हा बँकेनं सुद्धा जवळजवळ हा बोजा, कर्जाचा बोजा, हा ज्यांनी कर्ज घेतलं सुद्धा नाही त्यांच्यावर सुद्धा त्या ठिकाणी हा बोजा टाकलेला आहे. खरं तर म्हणजे ही जी सगळी प्रॉपर्टी आहे, म्हणजे ही जी सगळी मिळकत आहे, ही ऍग्रिकल्चरमध्ये येते, म्हणजे कृषी याच्यामध्ये येते. आणि ज्यावेळी ही जमीन घेतली गेली त्यावेळी तिथल्या जे शेतकरी ज्यांना आर्थिक अडचण होती, ज्यांची गरज होती, त्यांनी ही जमिनी विकल्या. त्यांना त्या ठिकाणी सांगितलं गेलं याचा वापर फक्त कृषी क्षेत्रासाठी केला जाईल आणि तिथल्या तुमच्या स्थानिक गावकऱ्यांना त्या ठिकाणी त्या याच्यामध्ये रोजगार दिला जाईल, अशा पद्धतीची भूमिका त्यावेळी त्यांनी मांडली ओरिजिन नावाच्या कंपनीनं. आणि जी जमीन त्यांनी घेतली ही जमीन कृषीच्या सर्टिफिकेटवर घेतलेली आहे. आज जर आपण बघितलं प्रत्यक्षात जाऊन त्या जागेवर तर तिथं तुम्हाला पूर्ण अनधिकृत बांधकाम दिसतं. सगळं त्या ठिकाणी पूर्ण प्रॉपर्टीला म्हणजे फॅन्सिंग घातलेलं आहे, दगडी कंपाऊंड घातलेलं आहे, आरसीसी कंपाऊंड आहे. आपण बघा इमारत त्या ठिकाणी उभी आहे आणि ही प्रॉपर्टी सामायिक मध्ये येत असल्यामुळे ही इतर जंगलच्या श्रेणीमध्ये पण येते. म्हणजे एकीकडे कृषीमध्ये पण येते आणि इतर जंगलच्या श्रेणीमध्ये येते. त्यामुळे ही जागा येण्यामध्ये रूपांतर त्या ठिकाणी होऊ शकत नाही. या जागेचं रूपांतर येण्यामध्ये होऊ शकत नाही. या क्षेत्रामध्ये जी झाडतोड झाली, झाडतोडाला या दोडामार्ग तालुक्यामध्ये वृक्षबंदी आहे, बरोबर ना, प्रतिबंध आहे आणि हायकोर्टानं त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत. त्यामुळे या झाडामध्ये जर समजा जंगल तोड झाली, वृक्षतोडी झाली विना परवाना किंवा झाली तर त्याच्यावर कायदेशीर गुन्हा त्या ठिकाणी दाखल होतो. प्रत्यक्षात ही जमीन गावकऱ्यांकडून त्यावेळी 2 लाख रुपये एकरी किंमत अशी सांगून त्या ठिकाणी खरेदी केली. कुठलीही त्या ठिकाणी ज्या प्रोसिजर पूर्ण कराव्या लागतात महसूलच्या, ह्या कुठल्याही प्रोसिजर त्या ठिकाणी केलेल्या नाही. आणि जो जमीन खरेदी मागचा जो उद्देश होता, जो शेतकऱ्यांना भोळ्या बाबड्या शेतकऱ्यांकडनं जमिनी विकत घेतल्या कमी पैशामध्ये, हा उद्देश त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांपासून लपवला गेला, त्यांना त्याच्यामध्ये अंधारात ठेवलं गेलं. आणि आज 2 लाख रुपये एकर किमतीची जमीन बाजारभावामध्ये आज ते त्या ठिकाणी 2 करोड ते 4 करोड अशा किमतीनं एकर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आज विकत आहे. आणि म्हणजे ही ज्यांनी जमीन विकली ह्या शेतकऱ्यांची फसवणूक आहे आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी त्या दराने पैसे मिळावेत. म्हणजे जर ती किंमत एवढी असेल, म्हणजे 2 लाख रुपयाची जमीन कोणतरी 3 लाख रुपयाने विकली आपण समजू शकतो, फार फार 10 लाख रुपयाने विकली समजू शकतो, पण 2 लाख रुपये घेतलेली किंमत शेतकऱ्याला फसवून ती आज 2 कोटी 4 कोटीने मार्केटमध्ये त्या ठिकाणी विकतायत. त्यामुळे माझं म्हणणं आहे ज्या लोकांनी सुद्धा विकलेलीच आहे बाकीच्या लोकांचा विरोध केली आणि तीच जमीन जर आपण 2 आणि 4 कोटी रुपयाने एकरने विकली तर झाले किती पैसे मला सांगा. 350 एकर जमीन विकत घेतली आणि आज त्या सर्व सासोलीवर म्हणजे 800 एकरावर त्या ठिकाणी आपले हक्क त्यांनी तो ताबा घेतलेला आहे. म्हणजे धनदांडगे असल्यामुळे, गुंडगिरी असल्यामुळे, गोव्याचे बाउन्सर असल्यामुळे त्या ठिकाणी या सगळ्या प्रॉपर्टीवर त्यांनी ताबा घेतलेला आहे. आणि त्या ठिकाणी आज कोण सामान्य माणूस जाऊ शकत नाही, आपण पत्रकार जाऊ शकत नाही, शासनाचे अधिकारी जाऊ शकत नाही. आणि हा सगळा जो काय गैरव्यवहार आहे, हा गैरव्यवहार हा महसूल विभागामुळे या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून माझी मागणी आहे की याच्यावर महसूल विभागाने कार्यवाही करावी. अन्यथा मी आपल्याला सांगतो 24 तारीखला मंगळवार आहे, 24 तारीखला एक मोठं आंदोलन या दोडामार्ग तालुक्यावासियांच्या वतीनं, सासोली ग्रामस्थांच्या वतीनं या तहसीलदार कार्यालयावर त्या ठिकाणी छेडण्यात येईल. हे या ठिकाणी मी आपल्याला सांगतो आणि आपल्या सगळ्यांचं सहकार्य त्याला आवश्यक आहे. मी दोडामार्ग वासियांना सुद्धा संपूर्ण जनतेला त्या ठिकाणी आवाहन करतो की आपण सुद्धा त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीला पाठिंबा आपण द्यावा. आणि
ज्यांच्या ज्यांच्या या तालुक्यातल्या महसूल संदर्भामध्ये काही प्रश्न असतील, नुसतं सासोली नाही, तालुक्यामध्ये काय प्रश्न असतील तर त्या प्रश्नाला सुद्धा त्या 24 तारीखला त्या ठिकाणी आपण आवाज उठवणार आहोत. कारण वर्षभर झालं 10/4/2023 ला त्या ठिकाणी सासोलीचे ग्रामस्थ या विषयाकरता उपोषणाला बसलेले होते आणि आज माझ्या मते 14 आज तारीख 14 सप्टेंबर म्हणजे जवळजवळ 1 वर्षापेक्षा अधिकचा काळ हा त्या ठिकाणी होऊन गेलेला आहे. आणि म्हणून आम्ही महसूल विभागाकडनं, वन विभागाकडनं, पोलीस असतील, तिथली ग्रामपंचायत असेल, भूमी अभिलेख असेल, हे सगळे याच्यामध्ये दोषी आहेत आणि म्हणून या सगळ्यांचं निलंबन त्या ठिकाणी झालं पाहिजे. हे सगळं चुकीचं काम झालंय, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि त्याच्यासाठी एक उग्र जन आंदोलन दोडामार्ग सासोली ग्रामस्थ आणि दोडामार्ग तालुक्याच्या वतीनं 24 तारीख सकाळी 11 वाजता हे दोडामार्ग तालुक्यामध्ये त्या ठिकाणी मी करणार आहे. आणि या सगळ्याकडे मी तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला आवाहन करतो की आपण या सगळ्या जन आंदोलनामध्ये त्या ठिकाणी यावं. तहसीलदार कार्यालयाशी त्या ठिकाणी आपण हे सगळे प्रश्न जे या संबंधित आहेत आणि अजून जे काही या तालुक्यातले महसूल विभागाशी असलेले संबंधित प्रश्न, भूमी अभिलेख असेल, TLR असेल, वन विभाग असेल, पोलीस असेल, ग्रामपंचायत सासोली आणि ग्रामविकास अधिकारी असतील, या सगळ्यांची त्या ठिकाणी म्हणजे अजून म्हणजे किती दिवस म्हणजे लोकांनी उपोषण करायचं. त्या ग्रामस्थांनी दोडामार्गला उपोषण केलं 10/4/2023 ला. त्याच्यानंतर त्यांनी 26 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुद्धा त्या ठिकाणी उपोषण केलं, पण तरी सुद्धा त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. आणि सगळे कायदे, नियम, कायदे सगळे धाब्यावर बसून हे सगळं काम त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून जर अशा पद्धतीनं जर ह्या महसूल विभागामध्ये जर काम होत असेल तर त्याच्यावर त्या ठिकाणी आवाज हा त्या ठिकाणी उठवला जाईल आणि जाणारच. आणि जे जे संबंधित दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी, त्यांचं निलंबन व्हावं, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा. आणि जो काही या संपूर्ण आर्थिक व्यवहार जो झालेला आहे, मी मगाशी म्हणालो, ईडीनं या व्यवहारामध्ये त्या ठिकाणी लक्ष घालावा. कशा पद्धतीनं खरेदी केली गेली, कसे त्या ठिकाणी तिथल्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली आणि तेवढंही करून आज ज्या लोकांनी विकली, ठीक आहे, त्यांचा तुम्ही हक्क अधिकार मी समजू शकतो, पण इतर जे वहिवाटदार आहेत, सामायिक मिळकती आहेत, जे तिथले हकदार आहेत, त्या जमिनी सुद्धा आपण त्या ठिकाणी बळकवलेल्या आहेत. म्हणजे त्यांना त्या ठिकाणी म्हणजे आपण वेगळं केलेलं नाही. समजा तुम्ही 350 एकर घेतली तर ती वेगळी करा तुमची आणि उर्वरित जी जमीन शेतकऱ्यांची ती त्यांच्या ताब्यामध्ये द्या. संपूर्ण 800 एकर जमिनीवर 300-350 एकर तुम्ही जमीन विकत घेणार आणि 800 एकरवर तुम्ही त्या ठिकाणी मालकीने कब्जा दाखवणार, हा कुठला न्याय? ही काय पद्धत? आणि म्हणून याबाबत हा विषय अतिशय गंभीर आहे. महसूल विभागाची जी कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीवर त्या ठिकाणी माझा तीव्र त्या ठिकाणी विरोध आहे आणि संपूर्ण या प्रकरणाची पूर्ण चौकशी होऊन आजही 1 वर्ष झालं का तुम्ही अहवाल तयार केलात नाही? कोण याच्यामध्ये दोषी आहे? तहसीलदार महसूल विभागाची जबाबदारी होती, कोण सर्कल जबाबदार आहे, तलाठी जबाबदार आहे, जबाबदारी निश्चित केली पाहिजे होती. जे कोण या भ्रष्टाचाराला जबाबदार आहेत, हे कायदे धाब्यावर बसून, नियम धाब्यावर बसून, हे जे काही ज्यांनी या आकृषिक सनदा दिल्यात याच्यावर निर्णय झाला पाहिजे होता. वन विभागानं ज्या समजा वृक्षतोड झाली बेसुमार, त्या वृक्षतोडीमध्ये काय दंड झाला? स्थळ आपण अहवाल प्राणी करणार होतो, का अजून केली नाही? म्हणजे नेमकं चाललंय काय? कोणासाठी चाललंय आणि कोण आहे याच्या पाठीमागे? कोण आहे? सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय कोण देणार? ज्यांनी जमिनी विकल्या ठीक आहे, मी समजू शकतो, त्यानं त्यांची फसवणूक आहेच, पण त्यांच्या ठीक आहे, पण ज्यांनी विकलेल्या नाहीत, ज्यांचे हक्क आहेत, त्यांची सामायिक मिळकत आहे, त्या जमिनीच्या जमीनधारकाला त्यांची जमीन ही त्यांना परत दिलीच पाहिजे. आणि ज्या काही आकृषिक सनदा आहेत त्या रद्द झाल्या पाहिजे. तहसीलदारनी त्यावेळी शब्द दिला होता, उपोषण ज्यावेळी ग्रामस्थांनी मागे घेतलं त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं मी तातडीनं मी आकृषिक सनदा रद्द करतो म्हणून. आज 1 वर्षापेक्षा अधिकचा काळ होऊन गेला, त्या ठिकाणी झालेला नाही. कायदा कोणासाठी आहे? सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नाही आणि हे जे कोण परप्रांतीय आहेत, धनदांडगे आहेत, त्या लोकांना त्या ठिकाणी न्याय
हे चालणार नाही आणि माझी स्पष्ट भूमिका आहे. त्याच्यासाठी मी आग्रही आहे तुमचं सगळ्यांचं सहकार्य मिळावं आणि त्याचबरोबर या तालुक्यातल्या जनतेचा सुद्धा पाठिंबा मिळावा. मी सगळ्या जनतेला तुमच्या पुन्हा एकदा आवाहन करतो की 24 तारीखला महसूलच्या संदर्भामध्ये ज्या ज्या लोकांच्या अडचणी आहेत, जे प्रश्न आहेत की ज्यांना अनेक वर्ष न्याय मिळाला नाही, त्या सगळ्यांनी त्या ठिकाणी यावं. आपण सगळ्यांनी मिळून याबाबत त्या ठिकाणी एक भव्य प्रकारचं एक आंदोलन करू